भाजप शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद होती. मागे तुमचं बॅनर पाहतोय आणि राष्ट्रवादीचे काही कोणी नेते पदाधिकारी जिल्ह्याकडे त्यांचा अजून काही प्रस्ताव तसा युतीच्या संदर्भात प्राप्त अजूनपर्यंत नव्हता. त्याच्यामुळे या वाटाघाटींमध्ये त्यांच्याकडनं अजून समन्वयाची भूमिका न आल्यामुळे इथं आम्ही भाजपा आणि शिवसेना युती करायचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यांचा नशिराबादला एक प्रस्ताव आलेला आहे, त्याच्यावर सकारात्मक विचार चालू आहे. जिथं जिथं ज्यांचे प्रस्ताव असतील तिथं आम्ही विचार करू आणि काही ठिकाणी त्यांना वेगळं लढायचे असेल तर स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्वावरती विषय सोडले आहेत आणि कदाचित त्यांचा निर्णय वेगळा असू शकतो म्हणून ते आलेले नाहीत असं समजायचं की ते आता कदाचित सोबत येणार नाहीत. आले तर त्यावेळेस स्थानिक आमदारांना आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ. आता आपण आज पारोळा आणि एरंडोल भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात घोषणा केलेली आहे, काय सांगा? झाली ना युती, आमची युतीची घोषणा ठरली. आमचं जागा वाटपाचं सूत्र संपलं आहे. नगराध्यक्ष कोणी कसा घ्यावा, पारोळ्याचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असेल, एरंडोलचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि पुढील काळामध्ये जागेंच्या वाटाघाटी कशा करायच्या काय जवळजवळ हे आमचं सूत्र ठरलेलं आहे. खाली स्थानिक पदाधिकारी हे सगळे प्रमुख लोक हे संघटनेच्या माध्यमातून एकत्र बसून आता त्याच्यातला एकदा चर्चा करून 1-2 राऊंड झाल्यानंतर आमदार साहेब आम्ही बसू, तिथं काही अडचणी आल्या तर गिरीश भाऊंकडे जाऊ, तिथं काही अडचणी सॉल्व्ह झाल्या तर प्रदेशावरनं त्या सोडू, पण युती करायचा हा निर्णय आमचा झाला आहे. दादा, जर विचार केला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे नेते आहेत ते असतील, एकनाथ खडसे असतील, यांनी अशा प्रकारे जाहीर केलं आहे की भाजप सोडलं तर आम्ही सर्वांची युती करून या स्थानिक स्वराज्यामध्ये निवडणूक लढवू. अक्षरशः शरद पवार गट, आपलं अजित पवार गट असेल, शिंदे गट असेल, यांच्यासोबत देखील युती करू, पण आम्ही भाजपाची युती पसंत कधीच करणार नाही असं कोण म्हणतं? एकनाथ खडसे पण म्हणतायत आणि शरद पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष तेही म्हणतायत. त्यांना शुभेच्छा. त्यांना जर आमच्याशी युती करायची नाही तर आता आम्ही तर काही त्यांना प्रस्ताव दिलेला नाही, बरोबर? ते परस्पर म्हणतात, ते MIMशी युती करू शकतात. त्यांच्या युतीला, त्यांच्या सांगण्याला काही अर्थ नाही. त्यांनी जिल्ह्यात फिरावं, पब्लिकमध्ये जावं, त्यांना काय प्रतिक्रिया येतात, त्यांच्याविषयी काय आहे. आता ते सोयीची युती करतात. भाजपाचा प्रचार त्यांनी केव्हा केला? लोकसभेला केला ना? केला की नाही केला? लोकसभेला त्यांनी भाजपाचा प्रचार केला. आता त्यांना भाजपा नको आहे. हे सगळं सोयीचं सब माल डब्बे में भूमिका आहे. त्यांना काय करायचं करू द्या. आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्या भूमिका ठरल्या त्या भूमिकेने आम्ही पुढे जाणार.